कडेवरती 1.5 वर्षाचा मुलगा, समोरची तेवर पतीचं पार्थिव आणि डोळ्यांमध्ये अश्रूंऐवजी सॅल्यूट. अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडा गावामध्ये एक असा क्षण घडलाय जो बघून सर्वांचंच काहीच फाटतं आणि मनाचा अभिमानानं उर भरून येतो. जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्याविरुद्ध शौर्याने लढताना वीरमरण आलेला मराठा बटालियनचा शूर जवान म्हणजेच संदीप पांडुरंग गायकर देशासाठी प्राण गमावणाऱ्या या सुपुत्राचा काल अखेरचा निरोप होता. परंतु या अंत्यसंस्कारामध्ये एक असं दृश्य घडलं जे बघून सर्वांच्याच डोळ्यामध्ये पाणी आलं. जेव्हा संदीपची पत्नी म्हणजेच दीपाली आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला कडेवरती घेऊन नवऱ्याला अखेरचा सॅल्यूट करण्यासाठी उभी राहिली, ते देखील शिस्तबद्ध, निर्धाराने आणि डोळ्यांमध्ये अश्रूऐवजी अभिमानाने वसमलेली. त्याचं झालं असं, संदीपला वीरमरण आल्यानंतर 24 मे म्हणजेच शनिवारी संदीप गायकर यांचं पार्थिव जेव्हा त्यांच्या गावामध्ये आणलं गेलं तेव्हा संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव थांबलं. सर्वांच्याच हातामध्ये तिरंगा, डोळ्यात पाणी आणि तोंडातून फक्त एकच आवाज, शहीद जवानाला अखेरचा जय हिंद. गाव भरून ग्रामदक्षिणा झाली. त्यांच्या शाळेच्या प्रांगणामध्ये अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था देखील करण्यात आली. पोलीस आणि लष्कराच्या इतमामात त्यांना शेवटचा सलाम दिला गेला. आणि तेव्हाच जणू काळ थांबला होता. दीपाली गायकर म्हणजेच संदीपची पत्नी आपल्या लहानग्या मुलाला कडेवरती घेऊन थेट संदीपच्या चितेजवळ उभी राहिली आणि तिच्या समोर होता तिचा नवरा, जो देशासाठी स्वतःला समर्पण केलेला एक वीर पुरुष होता. आणि तेव्हा सुरू होती सैनिकी मानवंदना. ती थरथरत्या हातांनी, परंतु जराही न डगमगता, नजरेतून अश्रू नाही, स्वाभिमान वसवणारी एक अखेरचं सॅल्यूट देते, ते देखील आपल्या वीरमरण आलेल्या स्वतःच्या नवऱ्याला. हा क्षण पाहून फक्त तिच्या डोळ्यातच नव्हे तर तिथे जमलेल्या हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. कारण संदीप गायकर हे केवळ शहीद नाही, तर ते आहे एका पिढीचा आत्मा. कारण ते लढले होते देशासाठी आणि देशासाठी प्राण देणं त्यांना मान्य होतं. ते शौर्याचे प्रतीक होते आणि त्यांची पत्नी दीपाली देखील. हे होतं संघर्षाचं आणि देशप्रेमाचं असामान्य जिवंत चित्र. शहीद संदीप गायकर, तुमचं नाव इतिहासामध्ये कोरलं गेलंय आणि तुमचं सॅल्यूट संपूर्ण देशाने आपल्या हृदयावरती कोरून घेतलंय. मित्रो, या शहीद वीरमरण आलेल्या सैनिकाबद्दल आपलं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. व हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र, जय हिंद.